तर एक मोठी बातमी समोर येतेय। मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। ठाकरेंच्या मातोश्रीवर अज्ञात ड्रोनमधून निगराणी ठेवण्यात येण्याचा प्रयत्न होतोय अशी माहिती समोर आली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर एक अज्ञात ड्रोन दिसून आलाय। त्याचं फुटेज देखील आपण स्क्रीनवर बघतोय। तर अज्ञात ड्रोन हा दिसून आलाय, त्यामुळे मातोश्रीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा प्रयत्न होतोय का असा आरोप करण्यात येतोय। या अज्ञात ड्रोन मधून नेमकं निगराणी ठेवण्यात येते। हा ड्रोन कशासाठी तिथे आलाय, नेमकं या ड्रोनचा चालक कोण आहे, नेमकं कोणाचा हा ड्रोन आहे, असे सगळे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। मातोश्रीच्या वर हा ड्रोन दिसून आलाय। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, ही मोठी बातमी समोर येते, काय अधिकची माहिती? नवीन इमारत आहे आणि जी बीकेसीच्या दिशेनं अगदी जवळ आहे। बीकेसीचा जो जाणारा रोड आहे त्या दिशेहून रस्त्यावरून कोणीतरी हा ड्रोन उडवलाय आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीवर लक्ष ठेवलं जात आहे। मातोश्रीच्या आतूनच घेतलेला हा व्हिडिओ आहे आणि हा नेमका ड्रोन कोणी उडवलाय त्या सगळ्या संदर्भातली माहिती सध्या पोलिसांकडून मिळवली जाते। पोलिसांमध्ये देखील या सगळ्या संदर्भातली माहिती मिळवण्यासाठी मागणी केली जाते। शिवसेनेकडून तशी मागणी केलेली आहे, पण ड्रोनच्या माध्यमातून नेमकं लक्ष कोणावर ठेवायचं? कारण कालच उद्धव ठाकरे 4 दिवसांचा दौरा आटपून मातोश्रीवर काल रात्री आलेले आहेत। याच इमारतीमध्ये आता सगळे ठाकरे एकत्र राहत आहेत आणि त्याच इमारतीवर लक्ष ठेवलं जात आहे ड्रोनच्या माध्यमातून। मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी आहे आणि अशी बंदी असताना मातोश्री परिसरात नेमकं ड्रोन कोण उडवत आहे हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय आणि या सगळ्याची चौकशी आता सुरू झालेली आहे। बरोबर आहे सुमित, मुंबईमध्ये ड्रोन उडवण्याला बंदी आहे आणि त्यातल्या त्यात मातोश्रीच्या जवळपास अशी हालचाल दिसून येणं म्हणजे आणखीच या संदर्भामध्ये चर्चा रंगतील। नेमकं काय हे सगळं प्रकरण वाटतंय? खरं तर सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबईमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आणि अशा वेळेला मातोश्री हा सेन्सिटिव्ह भाग आहे किंवा तिथे सुरक्षा कायमच अलर्टवर असते आणि अशा वेळेला जर सुरक्षा अलर्टवर असतानाही त्या परिसरात ड्रोन उडवले जात आहेत आणि त्याची कोणालाच कल्पना नाहीये, कारण परवानगी घेतल्याशिवाय, पोलीस आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय ड्रोन उडवण्यावर बंदी आहे मुंबईत। आणि अशा वेळेला जर मातोश्री परिसरात ड्रोन उडवलं जात असेल आणि ते नेमकं कोण उडवतं, एवढी सुरक्षा असताना देखील कोणाला कळलं नाही का, हा प्रश्न तर उपस्थित झालेला आहे। पण या सगळ्या मागे नेमकं कोण आहे याची सध्या चर्चा सुरू असताना चौकशी देखील होते। पण मातोश्रीची सुरक्षा धोक्यात आहे असं शिवसैनिक आता म्हणतात किंवा शिवसेनेच्या काही नेत्यांकडून तसं सांगितलं जात आहे। मातोश्रीवर लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोनचा वापर होतोय आणि त्याला पोलीस प्रशासन देखील अद्याप कोणती कारवाई करत नाही, हे विशेष आहे असं म्हटलं जात आहे। बरोबर आहे, ही मोठी बातमी आहे सुमित। मातोश्रीच्या परिसरामध्ये ड्रोन दिसून आलाय, ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते। काय सगळं प्रकरण आहे याचे सगळे अपडेट्स आपण सुमित कडून जाणून घेणारच आहोत। पण आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर ड्रोनच्या द्वारे नजर ठेवण्यात येते। मातोश्रीवरून हा व्हिडिओ देखील घेण्यात आलाय, ज्याचं दृश्य आपण बघतोय। मातोश्री परिसरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आल्याचं कळतंय। या दृश्याच्या माध्यमातून ते लक्षात येत आहे नेमका हा ड्रोन कुणाचा आहे, हा ड्रोन कोण उडवतंय, या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता होईल आणि त्या सगळ्या प्रकरणाचे अपडेट समोर येतील। पण या ड्रोनच्या द्वारे नेमकी निगराणी केली जाते का, कुणाचा हा ड्रोन आहे, असे महत्त्वाचे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अशा घटना घडतायत त्यामुळे राजकीय चर्चा देखील त्याच्यामध्ये सुरू झाली आहे की कुणाचा हा ड्रोन असू शकतो आणि काय नेमकी निगराणी त्याद्वारे ठेवण्यात येते। मोठी बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येते। आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। ही मोठी बातमी आपल्याकडे समोर येते की मातोश्रीच्या परिसरामध्ये एक अज्ञात ड्रोन दिसून आलाय। नाही, मला वाटतं असं काही होऊ शकत नाहीये। ड्रोन अज्ञात वगैरे नाही, मुंबई पोलीस फार हुशार आहे। यांना केवळ अशा प्रकारचा संशय निर्माण करून आमच्यावर वॉच ठेवतात करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे। आता सिंपल गोष्ट आहे, ड्रोन फिरतायत तर लोकल पोलीस स्टेशनला कळवणं किंवा पोलीस विभागाला कळवणं, तात्काळ ते ड्रोन कोणाचा आहे काय आहे लगेच माहिती आपल्या समोर येईल। परंतु ह्यांना कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नको आहे। ह्यांना केवळ त्या ठिकाणी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, सहानुभूती मिळवायचा केविलवाना प्रयत्न आहे। उद्या असं नको व्हायला ह्याने ड्रोन फिरवलाय आणि पुन्हा स्वतःच संशय आणि संभ्रम तेच निर्माण करतायत। मला वाटतं पोलीस मुंबईचा अत्यंत सक्षम आहे, त्या संदर्भात ते निश्चितच याची माहिती घेतील। राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे असं भले विरोधी पक्षाचे असले तर ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत,
मातोश्रीला एक वेगळ्या अशा प्रकारचा वारसा आहे. उद्धवजी ठाकरे मोठे नेते आहेत आणि असं करायचं काहीच कारण नाही. आता पोलीस सुरक्षेच्या दृष्टीनं काय आहे की कोणी काय पोरकटपणा केलाय हे त्या ठिकाणी समोर येईल. निश्चितच प्रवीणजी, मुंबईमध्ये तसं जर ड्रोन उडवण्यासाठी परवानगी नाहीये आणि मातोश्रीच्या परिसरामध्ये आणखीनच सुरक्षा देखील असते, जसं तुम्ही म्हणालाच की माजी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, मग त्या परिसरामध्ये असा अज्ञात ड्रोन दिसून येणं, आणखी काही नव्या चर्चा यामुळे सुरू होतील? आता उद्धवजी ठाकरे साहेबांच्या त्या मातोश्रीला डेव्हलपमेंट करायचं आहे की काय हाही एक विचार करावा लागेल. कारण हल्ली सर्वे पण ड्रोननी करतात. त्याच्यामुळे तसं काय आहे, हा सर्वे डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं 2 मातोश्रीचे 3 मातोश्री करण्यासाठी सर्वे सुरू आहे की काय? म्हणजे एका बाजूला सर्वे करायचा, दुसऱ्या बाजूला सरकारवर टीका करायची किंवा सहानुभूतीसाठी संभ्रम निर्माण करायचा. हे राजकारणासाठी कुठल्याही प्रकारचं टोकाला जाऊन त्या ठिकाणी वातावरण निर्माण करतील. त्यांना नॅरेटिव्ह सेट करण्यात इंटरेस्ट आहे. कारण लोकसभेमध्ये त्यांनी असंच खोटं नॅरेटिव्ह सेट करून यश मिळालं. मग आता आम्हाला त्या ठिकाणी वॉच ठेवतायत, आमच्या चौकशा लावतायत, आमच्यावर त्या ठिकाणी दबाव आणतायत, असं चित्र करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नाहीये. पण जनता सुज्ञ आहे. बरं प्रवीणजी, तुम्ही असेच जोडले राहा आमच्यासोबत. आपल्यासोबत